मित्रांनो, आज आपल्याला रेक्टँगलबद्दल माहिती पाहिजे. लर्निंग आउटकम्स आहेत व्हेरीफाय अँड अप्लाय प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल. नाउ लेट अस सी फर्स्ट व्हॉट इज मीन बाय रेक्टँगल. Rectangle, if all angles of quadrilateral are right angles, it is called a rectangle. जर दिलेल्या चौकोनाचे सगळेच कोण काटकोन असतील तर त्याला रेक्टँगल असं म्हणतात. इफ ऑल द अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल म्हणजे चौकोन आर राईट अँगल्स, इट इज कॉल्ड अ रेक्टँगल. म्हणजेच काय, प्रत्येक कोण हा 90 अंशाचा असला पाहिजे. ओके, देन व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल. प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल आर ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच रेक्टँगलच्या ऑपोजिट साईड जे आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात. या डायग्राममध्ये जर पाहिलं आपण, पी क्यू अँड एस आर आर द टू ऑपोजिट साइड्स. दॅट मीन्स साइड पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू साइड एस आर. व्हॉट इज मीन कॉन्ग्रुएंट साइड्स? If length of the given sides are same, then those sides are called as congruent sides. Or if the length of the two segments are equal, then those segments are called as congruent segments. Second property is diagonals of rectangle are congruent. Diagonals कोणते कोणते देतात? PR आणि QS. PR आणि QS हे दोन डायगोनल्स. PR आणि QS आर these two diagonals. राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण त्याला हायपोटेनस म्हणतो, इथं मात्र रेक्टँगलमध्ये त्याला डायगोनल्स म्हणतात. अपोजिट व्हर्टेक्स, अ सेगमेंट विच जॉईन्स अपोजिट व्हर्टेक्स इज कॉल्ड ॲज द डायगोनल. दॅट मीन्स PR अँड QS आर द टू डायगोनल्स. ओके, नाउ इन दिस केस PR अँड QS आर दी टू डायगोनल्स. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, PR आणि QS हे कॉन्ग्रुएंट आहे. And third one is diagonals of a rectangle bisect each other. रेक्टँगलचे जे डायगोनल्स आहेत ते एकमेकांना बायसेक्ट करतात, म्हणजे इक्वल पार्ट करतात, दोनच समान भाग करतात. नाउ इफ यू सी डायगोनल PR काय करतो, QSचे दोन समान भाग करतो. म्हणजेच काय, QT इज इक्वल टू TS. QT इज इक्वल टू TS. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, डायगोनल PR बायसेक्ट्स डायगोनल QS, किंवा उलटही असंही म्हणता येईल, डायगोनल QS बायसेक्ट्स डायगोनल PR. म्हणजे QS सुद्धा काय करतो, PRचे दोन समान भाग करतो. म्हणजेच काय म्हणता येईल, PT इज कॉन्ग्रुएंट टू TR किंवा PT बरोबर TR असंही आपल्याला म्हणता येईल. हेच आपल्याला आकृतीमध्ये जर दाखवायचं असेल तर कसं दाखवू शकतो आपण. पहा, हे दोन्ही बाजू इक्वल आल्या आणि ह्या दोन्ही बाजू इक्वल आल्या. ओके, नाउ दिस टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट साइड एकाच साईडने दाखवायचे असतात. दीज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, म्हणजे आपल्याला सगळ्या प्रॉपर्टी सांगता येते. त्या प्रॉपर्टीमध्ये काय बघा, PQ आणि SR कॉन्ग्रुएंट झाले, एकाच सेम साईनने सांगितले. PS आणि QR कॉन्ग्रुएंट झाले, एकाच सेम साईनने सांगितले. QT आणि TS डायगोनलने बायसेक्ट केलेले आहेत, डायगोनल PRने बायसेक्ट केलेले कॉन्ग्रुएंट झाले. त्यानंतर PT आणि TR डायगोनल QSने बायसेक्ट केले कॉन्ग्रुएंट झाले. म्हणजे ह्या प्रॉपर्टी आपल्याला सहजासहजी सांगता येतात आकृतीमध्ये जर आपण फरक केला तर. ओके, पहा आता सॅम्पल एक्झाम्पल. आपल्याला जर सॅम्पल एक्झाम्पल म्हणून दिले उदाहरणादाखल, P इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल ABCD. P हा जो बिंदू आहे तो काय करतो, ABCD या डायगोनलचे जे दोन डायगोनल आहेत त्या दोन डायगोनलचा जो छेदनबिंदू आहे, इंटरसेक्शन, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, तो आहे. P इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स AC अँड BD. AC आणि BD हे दोन डायगोनल्स. ओके, नाउ लेंथ AB इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आपल्याला काय सांगतं, लेंथ AB इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. देन लेंथ DC इज इक्वल टू फाईंड. बरोबर. आता इथं जर आपण पाहिलं, CD or DC is the opposite side of rectangle ABCD of side AB. AB ह्या बाजूची CD ही अपोजिट साईड आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, ABची जितकी लांबी असेल तितकीच लांबी DCची असेल. म्हणजेच काय, लेंथ CD शुड बी इक्वल टू 8 सेंटीमीटर. हे सुद्धा काय असणार आहे, 8 सेंटीमीटर असणार आहे. ओके, आता पुढचा क्वेश्चन नंबर 2 विचारा, लेंथ BP इज इक्वल टू 8.5 सेंटीमीटर. देन फाइंड लेंथ BD, लेंथ BC. आता आपल्याला मात्र दोन लेंथ फाइंड आउट करायला सांगितले. पहा,
लेंथ बी पी 8.5, बी पी 8.5 म्हणजेच बी डी पण फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. बी डी काय असणार आहे, त्याच्या दुप्पट असणार आहे. बी डी काय असणार, त्याच्या दुप्पट असणार आहे, कारण का पी डी 8.5 येईल, मग हा बी डी जो आहे 8.5 इंटू 2, 8 2 16 आणि 1 17 सेंटीमीटर असणार आहे. हे जे असणार आहे तो 17 सेंटीमीटर असणार आहे. आणि आता आपल्याला आणखी काय सांगितलं आहे फाइंड आउट करायचं, लेंथ बी सी, लेंथ बी सी फाइंड आउट करायची. ओके, हे 17 आहे, हे 7, हे पुढचं समोरचं 8 आहे, मग बी सी फाइंड आउट करायचं. इथं आपल्याला मात्र we should have to use the Pythagoras theorem. आपल्याला हे पहा, इथं खाली आपल्याला दिलेलं आहे लेंथ ए बी, अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट, सो लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ डी सी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, जे आपण आकृतीत दाखवलं. ओके, सेकंड वन, डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल बायसेक्ट इच अदर, एकमेकांना बायसेक्ट करतात, आणि म्हणून लेंथ बी डी इज इक्वल टू 2 इंटू लेंथ बी पी, 2 गुणिले लेंथ बी पी, म्हणजेच 2 गुणिले 8.5 बरोबर 17 सेंटीमीटर आली. ओके, सो ट्रायंगल बी सी डी इज अ राईट अँगल ट्रायंगल. आता हे महत्त्वाचं आहे आपल्याला, जरी तो उलट दिसत असला तरी दॅट इज अ राईट अँगल ट्रायंगल, अँड वी आर वेल नोन अकॉर्डिंग about the Pythagoras theorem. What is Pythagoras theorem? In a right angle triangle, the square of hypotenuse is equal to sum of the squares of the two sides performing right angle. बरोबर, म्हणजेच काय, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत असतो, त्याचा इथं विचार करायचा आहे. त्याचा विचार केल्यानंतर लेंथ बी सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनलचा स्क्वेअर मायनस, आता इथं डायगोनल म्हणजे इथं ट्रायंगल मधला हायपोटेनस स्क्वेअर मायनस रिमेनिंग साइडचा स्क्वेअर. मग लेंथ बी डी स्क्वेअर, बी डी किती आहे 17, बरोबर, 17 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर, 17 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर, 17चा स्क्वेअर आहे 219, 17चा वर्ग आहे 289, 8चा वर्ग आहे 64, म्हणजे 289 वजा 64 बरोबर 225, आणि 225चं वर्गमूळ जर काढलं तर आपल्याला लेंथ बी सी इज इक्वल टू 15 सेंटीमीटर येते. बरोबर, लेंथ बी सीची लांबी आली 15 सेंटीमीटर आली. पाहता आपल्याला एक्सरसाइज सांगितलेलं आहे, लेंथ of adjacent sides of rectangle are 6 and 8 centimeter respectively. Find the remaining sides of the rectangle. बरोबर, रेक्टँगलच्या 2 साइड दिलेल्या आहेत, ॲडजस्टंट म्हणजे लगतच्या बाजू दिलेल्या आहेत. बरोबर, आता इथं आपण विचार करू. ओके, एक रेक्टँगल विचार घेऊ. सपोज दिस इज रेक्टँगल, आपल्याला दिले ॲडजस्टंट साइड, एक दिली 6 सेंटीमीटर काय मी लिहित नाही, एक दिली 8 सेंटीमीटर. आता आपल्याला माहिती आहे काय सांगितलं आहे, फाइंड लेंथ ऑफ रिमेनिंग साइड्स. उरलेल्या बाजू किती आहे, 2च बाजू आहेत, म्हणजेच काय झालं, याच्या अपोजिट साइड आली 6, याच्या अपोजिट साइड आली 8. बरोबर, रिमेनिंग 2 साइड्स आर ऑल्सो 6 and 8 सेंटीमीटर्स, याप्रमाणे सांगायचं. आपल्याला हायपोटेनस काय विचारलेलं नाही, त्यामुळे तिकडे जायची काही गरज नाही. ओके, आपल्याला हायपोटेनस काय विचारलेली नाही आहे. हां, दुसऱ्या एक्झाम्पलचा विचार करू आपण. ओके, दुसरं काय सांगू पहा, इफ लेंथ्स ऑफ वन डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 26, व्हॉट इज द लेंथ ऑफ अनादर डायगोनल. एका डायगोनलची जर लेंथ 26 सेंटीमीटर असेल तर व्हॉट इज द लेंथ ऑफ अनादर डायगोनल रेक्टँगलची. आणि आपण एक रेक्टँगलची प्रॉपर्टी पाहिलेली पहा, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ही प्रॉपर्टी नीट लक्षात घ्या, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे रेक्टँगलचे डायगोनल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. अँड सो इफ वी हॅव गिवन द वन डायगोनल देन अनदर डायगोनल शुड बी ऑफ द सेम लेंथ. दॅट मीन्स लेंथ ऑफ अनदर डायगोनल इज ऑल्सो length of another diagonal is also length of another diagonal is equal to also 26 सेंटीमीटर. बदल होणारच नाही, कारण का आपल्याला काय सांगितलेलं आहे की दुसऱ्या डायगोनलची लेंथ का सारखी असेल, बिकॉज डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, तर पहा आपल्याला लगेच पुढच्या एक्सरसाइजचा विचार करायचा आहे, छोटासा आहे म्हणून. ओके, तर पहा युनिट आहे स्क्वेअर. आता डायगोनल आणि स्क्वेअरमध्ये काय फरक आहे त्याचा विचार करायचा, आणि दोन्ही आपल्याला एकत्र का घ्यायचे, दोन्ही मधला फरक कळतो म्हणून. आपण रेक्टँगलची डेफिनेशन केली होती, इफ ऑल द अँगल्स ऑफ
rectangle are congruent or all the angles of rectangle are 90 degree right angles, then it is called as the rectangle. If आता square ची definition, if all sides and all angles of quadrilateral are congruent, then it is called as a square. म्हणजेच काय केलं इथं, सगळ्या बाजू कॉन्ग्रुएंट आहेत. आलं लक्षात. मग दोन्हीमध्ये काय फरक आहे, तर रेक्टेंगलमध्ये सगळ्याच बाजू कॉन्ग्रुएंट नसतात, ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट ओनली. And in square all sides and all angles are congruent or all angles are right angle. आलं लक्षात, दोन्ही मधला फरक लक्षात. पहा आता प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर, डायगोनल्स ऑफ आर इक्वल लेंथ, तिकडे रेक्टेंगल मध्ये पण असतात, इकडे पण असतात. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर इक्वल लेंथ, दॅट इज दे आर कॉन्ग्रुएंट. सेकंड प्रॉपर्टी, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, तिकडे सुद्धा बायसेक्ट करतात. बायसेक्ट करणे म्हणजे काय, दोन समान भाग करणे, एक डायगोनल दुसऱ्याचा दुसऱ्याचा समान भाग करतो. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, ही प्रॉपर्टी इथं वेगळी आहे, रेक्टँगलमध्ये ही प्रॉपर्टी नाही. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो, रेक्टँगलमध्ये तो होत नाही. अँड फोर्थ प्रॉपर्टी इज डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. डायगोनल्स काय करतात, समोरचा जो कोन आहे त्याचे समान भाग करतात. म्हणजे हा जो कोन आहे आणि हा कोन, दोन्ही कोन ह्या डायगोनल मुळे समान झाले. हा 90 अंशाचा आहे म्हणून हा झाला 45 आणि हा झाला 45. असं रेक्टँगलमध्ये घडत नाही. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन रेक्टँगल अँड स्क्वेअर. स्क्वेअर आणि रेक्टँगलमध्ये हा फरक आहे. कोणता फरक आहे, दोन प्रॉपर्टी म्हणजे डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर इन स्क्वेअर अँड डायगोनल्स बायसेक्ट ऑपोजिट अँगल्स इन स्क्वेअर. ओके. सॅम्पल एक्झाम्पल, फाइंड द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर ऑफ साइड 6 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे. लेंथ ऑफ अ डायगोनल फाइंड आउट करायला सांगितले. मग पायथागोरस प्रमाणे जायचं. अकॉर्डिंग टू हियर सी हियर इन quadrilateral PQRS, triangle PQR becomes right angle triangle. That means according to Pythagoras theorem, PR square is equal to PQ square plus QR square. That means square of hypotenuse is equal to sum of the squares of the remaining two sides. Hence length PR square is equal to length PQ square plus length QR square. Length PR square is equal to 6 square plus 6 square. 6 square is 36. 36 plus 36 which is equal to 72. Take the square root on both sides. Length PR is equal to root 72 or 6 root 2. 6 root 2 कसे येतात ते लक्षात घ्या. 72 ची फोड करायची, 36 गुणिले 2 36 इंटू 2. 36 चा स्क्वेअर रूट आहे 6, ते बाहेर काढलं रूटच्या, 6 रूट 2 सेंटीमीटर. दॅट मीन्स लेंथ ऑफ द डायगोनल इज 6 रूट 2 सेंटीमीटर. ओके. एक्सरसाइज दिली आपल्याला, फाइंड द लेंथ ऑफ साइड्स ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. आता 10 सेंटीमीटर डायगोनल दिलेलं आहे आणि आपल्याला सांगितले की साईडची लांबी काढायला सांगितली. पहा आता आपण त्याचा विचार करू. ओके. समजा हा आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे, काय असेल PQRS. हां, डायगोनल दिला आहे 10, याला म्हणायचं x, याला म्हणायचं x. अकॉर्डिंग टू पायथागोरस theorem x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू 10, 10 चा स्क्वेअर बरोबर. मग 2x स्क्वेअर इज इक्वल टू 10 चा स्क्वेअर झाला 100. सो x स्क्वेअर इज इक्वल टू, हा 2 ने इकडे डिवाइड करा, 100/2 होतील. 100/2 म्हणजेच 100 divided by 2 which is equal to 50. x square is equal to 50 म्हणजेच taking square root on both sides x is equal to under root 50. किंवा तुम्ही स्प्लिट जर केलं तर काय येईल, 25 इंटू 2 म्हणजेच 5 रूट 2 येईल. काय येईल, 5 रूट 2 येईल. याप्रमाणे आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल. दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर 10चा वर्ग, 2x वर्ग बरोबर 100 म्हणजेच x वर्ग बरोबर 100 ला 2 ने भागायचं. 100 ला 2 ने भागल्यानंतर आलं उत्तर 50. x वर्ग बरोबर 50, दोन्ही बाजूची वर्गमुळे घ्या, x बरोबर वर्गमुळात 50 म्हणजेच 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. याचा अर्थ काय झाला, डायगोनल किती आला, 5 रूट 2 आला. ओके. डायगोनल काय आला, 5 रूट 2 आला. आता दुसऱ्या समचा विचार करू आपण, काय दिले ते पाहूयात. दुसरं जे गणित आहे ते काय दिले पाहू. पहा, फाइंड लेंथ ऑफ डायगोनल
ऑफ अ स्क्वेअर विथ साईड 8 सेंटीमीटर. आता ह्याचं आणखी सोपं आहे. डायगोनलचे लेंथ काढायला सांगितलेली आहे. पहा असंच करायचं, फक्त आपल्याला काय करायचं आहे, 8 सेंटीमीटर दिलेलं आहे बरोबर. हा डायगोनल आहे, ही क्यू आर एस म्हणजे काय येईल, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. हा दिले 8 सेंटीमीटर, हा दिले 8 सेंटीमीटर. मग काय करायचं, 8चा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर 64 अधिक 64 म्हणजे झाले 128. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 128. अँड सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स काय येईल, पी आर इज इक्वल टू 128 वर्गमुळात 128. आणि जर तुम्हाला फायनल स्प्लिट करायचं असेल तर 128चं वर्गमूळ येतं 8 वर्गमुळात 2 8√2. ओके, याप्रमाणे आपल्याला कोणतंही गणित जर असेल तर सोडवता येईल. नाव इन दिस वी हॅव सीन द प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल. ठीक आहे, नीट अभ्यास करायचा, लिहून ठेवायचं. टिल देन बाय.